साहेब एक पत्र लिहिलं गेलं होतं केंद्रीय निवडणूक आयोगाला सुनेत्रा पवार यांच्याकडनं, आणि त्यांनी त्यात असं म्हटलं की अजित पवार यांच्या निधनानंतर म्हणजे 28 जानेवारी 2026 पासून 10 मार्च ज्या दिवशी त्यांनी हे पत्र लिहिलं तिथपर्यंतचा सगळा पत्र व्यवहार ग्राह्य धरू नये असं म्हटलं. म्हणजे त्याला रेफरन्स असा होता की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडनं एक पत्र निवडणूक आयोगाला लिहिलं गेलेलं होतं आणि अध्यक्षांएवढेच अधिकार कार्याध्यक्षांना देण्याची घटना दुरुस्ती जी आहे ती त्या पत्रामधनं केली गेली होती. त्या अनुषंगानं ते पत्र त्यांनी लिहिलेलं होतं. ते पक्षाचं नेतृत्व त्यांच्याकडे आहे आज, त्याची भूमिका आहे आणि तो त्यांचा अधिकार आहे. साहेब सध्या पण प्रश्न असा होतो ते त्या दोघांकडनं म्हणजे वारंवार ही चर्चा असायची की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडनं पक्षावरती दावा किंवा पक्षावरती त्यांचं वरचढ भूमिका घेण्याचं ते बघतायत आणि या पत्रामुळे ती त्यांना स्पष्ट झाली का मला सांगत नाही, पण त्यांच्या हातात पक्ष द्यायचा आणि दुसरं पण चालवायचं हा त्यांच्या सहकार्यांचा अधिकार आहे. पण साहेब तेव्हाच जेव्हा दादा गेले त्यानंतर खास करून तुम्ही शरद पवार किंवा तुमच्या पक्षाचे नेते अजितदादा यांचा पक्ष ताब्यात घेत आहेत, त्यांना एवढी घाई झाली आहे असे आरोप केले गेले. समोरून आरोप झाले तुमच्यावरती की तुमचा पक्ष त्यांचा पक्ष टेक ओव्हर करतोय किंवा हातात घेतोय, पण वास्तविकता समोर आल्यानंतर असं दिसलं की सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांनीच पक्षामध्ये काही अधिकार स्वतःकडे मिळावे यासाठी प्रयत्न झाले होते आणि तसं पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलं. त्या पक्षामध्ये अधिकार चालत घेणं आणि आम्ही याचा कधीचाही संबंध नाही. आम्ही त्या डिस्कशनमध्ये अजितदादा गेल्याच्या नंतर अजिबात नाही. आणि काय व्हायचं द्यायचं आपल्या सरकारच्या पैकी कोणत्या सरकारवर विश्वास ठेवायचा हा त्यांचा अधिकार आहे. त्यांना जे योग्य असतं ते त्यांनी असेल. काँग्रेसनी स्थानिक पातळीवर स्थानिक पक्षांना बळ दिलं पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलंय आणि आता तिथे पार्थ पवार यांनी अर्ज भरल्यानंतर म्हटलं की काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू होईल, त्यांनी केलं चुकीचं नाही, चुकीचं केलं. राजकारणामध्ये महत्वाची धोरणात्मक चेतन करायला एक प्रकारची परिपक्वता लागते. ती कितपत आहे हे आज मी सांगू शकत नाही. महाराष्ट्रात एक प्रकरण जे आता सध्या चर्चेत आहे ते म्हणजे अशोक खरात प्रकरण. तर तुम्ही त्याला कसं बघतात? कित्येक तरी मंत्री जे आहेत ते तिथे जातात, त्या बाबांकडे जातात. हा वेगळ्या लेवलचा स्कॅन्डल जो आहे बाहेर एक्सपोज झाला आहे. महिलांवरती खूप मोठ्या एकनाथ शिंदेचा त्यांचा संपर्क होता असं पण आरोप झालेले. जन्मल्यापासून कधी खंड असतात काय 2-3 ठिकाणी जातो. पंढरपूरला गेलो तर पांडुरंगाचं दर्शन घेतो, तुळजापूरला गेलो तर भवानीचं घेतो, किंवा माझं काही महत्त्वाची योजना असेल, निवडणूक असेल तर कन्हेरी नावाचं गाव आहे, ते माझं गाव आहे, तिथे मारुतीच्या मंदिरातून जातो. पण 2-4 वर्षातून एकदा. आणि जे करतो त्याची जाहिरात करत नाही, हा व्यक्तिगत प्रश्न. आज महाराष्ट्रामध्ये चिंता वाचावी असं चित्र आहे. कारण खराच बाबा काय काल मी वर्षांत वाचत आणखीन एक कोणतरी बाबा आला आणि आज वाचत आणखीन एक कोणतरी मुस्लिम समाजाचा बाबा आला. म्हणजे बाबांची गर्दी महाराष्ट्रात असते. आणि एका बाजूला शाहू फुले आंबेडकर हे नावं आम्ही अखंड बोलायचे आणि अशा बाबांच्या समोर आमच्या ते लोकप्रतिनिधी लोकांच्या राजनीती ते जाऊन जे काही करतात हे
या सगळ्या विचाराशी विसंगत आहे. साहेब, याच्यामध्ये रुपाली चाकणकर